Hello everyone, dear student. Today is our last lecture from chemical reactions and equation. We are going to study about corrosion, means rusting of iron, and second topic is rancidity. These both topics are very important and easy also. Okay, then let's study. To study rusting, we have to observe these four test tubes given here. Look here. In the first test tube, this is test tube number 1, test tube number 2, 3 and 4. 4 test tube is there. आपण इथे 4 टेस्ट ट्यूब घेतलेले आहे. इन द फर्स्ट टेस्ट ट्यूब ऑइल लेअर ऑन बॉइल्ड वॉटर, त्याच्यामध्ये बॉइल्ड वॉटर घेतलेले आहे, त्याच्यावरती थोडंसं ऑइल टाकलेलं आहे. मग त्याचा ऑइल लेअर फॉर्म झाले. इथे ऑइलचा एक लेअर फॉर्म झालेला आहे. त्याच्यामध्ये काय बॉइल्ड वॉटर आहे, उकळलेलं पाणी आहे. आणि सेकंड टेस्ट ट्यूब सॉल्ट विथ वॉटर मीन्स सॉल्ट सोल्युशन. सॉल्ट अँड वॉटर दोघांचं मिक्स करून घेतलेले सॉल्ट सोल्युशन. इन थर्ड टेस्ट ट्यूब काहीच नाही घेतलेले, ओनली एअर, काहीच नाही म्हणजे त्याच्यामध्ये एअर असतं. आणि इन द लास्ट दिस फोर्थ टेस्ट ट्यूब एअर आहे ऑलरेडी, त्यामध्ये अनहायड्रस कॅल्शियम क्लोराइड, अनहायड्रस कॅल्शियम क्लोराइड घेतलेले. व्हॉट इज रोल ऑफ अनहायड्रस कॅल्शियम क्लोराइड? अनहायड्रस कॅल्शियम क्लोराइड हा जो मॉइश्चर आहे, मॉइश्चरला अब्झॉर्ब करण्याचं काम करतो, म्हणजे शोषून घेतो, आपल्याकडे खेचून घेतो. अनहायड्रस कॅल्शियम क्लोराइड ह्याच्यामध्ये जर कुठलं मॉइश्चर असेल तर तो काय करणार, आपल्याकडे ऍब्झॉर्ब करून घेणार, त्याच्यामध्ये मॉइश्चर ठेवणारच नाही. आणि बाहेरचा मॉइश्चर आतमध्ये येऊ नये टेस्ट ट्यूब मध्ये, म्हणून त्याला कॉर्क लावलेले, म्हणजे बुच लावलेले. बाहेरचं एअर मध्ये पण मॉइश्चर असतो, तो आतमध्ये येऊ नये म्हणून त्याला काय लावलेले आपण, कॉर्क लावलेले. आणि आतलं जे काही मॉइश्चर असेल ऍब्झॉर्ब बाय कॅल्शियम क्लोराइड. क्लिअर आहे इथपर्यंत? मग काय करायचं, नेक्स्ट वन सगळ्यामध्ये एक 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 नेल टाकलेले. फोर टेस्ट ट्यूब आपण काय केलेले, नेल टाकलेले, नेल खिळे टाकले, तो पण सगळ्यामध्ये टाकून दिलेले. मग काय होतं, आणि हे जो एक्सपेरिमेंट आहे, एक्सपेरिमेंट हा काही दिवसांसाठी फॉर फ्यू डेज आपण असाच ठेवून दिलेला आहे. ठेवून दिल्यानंतर काय होतं, आफ्टर सम डेज आपण जर ऑब्झर्व केला, ह्या फोर टेस्ट ट्यूब मध्ये जर आपण ऑब्झर्व केलं तर त्याच्यामध्ये काय काय चेंजेस होतात. कुठल्या टेस्ट ट्यूब मध्ये आयनचं रस्टिंग झालेलं आहे, म्हणजे नेल रस्ट होतो किंवा त्याचा कलर चेंज होतो, ते आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे. लुक इन द फर्स्ट टेस्ट ट्यूब ऑइल लेअर. ऑइलचा जो लेअर आहे, ऑइलचा लेअर कशासाठी टाकलेला आहे, ह्याच्यामध्ये ऑलरेडी आपण बॉईल केल्यामुळे त्यातले गॅसेस बाहेर पडतात आणि ऑइलमुळे दुसरा कुठला गॅस किंवा एअर त्यामध्ये जाऊ नये म्हणून आपण त्यावरती ऑइल टाकला होता. मग याचा जो नेल आहे, ह्याचं या नेलमध्ये थोडंफार कुठंतरी स्लाइटली रस्टिंग होतं. स्लाइटली म्हणजे किंचितसं कळणार सुद्धा नाही, थोडं स्लाइट ह्याच्यामध्ये रस्टिंग होतं. आणि सेकंड वन जो आहे सॉल्ट सोल्युशन मधला आयन आहे हा क्विकली रस्ट होतो, मीन्स रॅपिडली त्याचं रस्टिंग होतं. कोणाचं? सेकंड वन. ह्याच्यामध्ये काय होतं, क्विकली रॅपिडली काय झालेलं आहे, रस्टिंग झालेलं आहे, फास्ट रस्टिंग झालेलं आहे. कोणाचं? नेलचं रस्टिंग झालेलं आहे. आणि इन थर्ड टेस्ट ट्यूब, थर्ड मध्ये आपण फक्त एअर यूज केलेलं आहे. एअर मध्ये पण रस्टिंग होतं, पण एकदम स्लोली होतं. इथं स्लोली होतं, स्लो होतं. का स्लो होतं? एअर आहे, एअरमुळे रस्टिंग होतं, पण ह्याच्या एअरमध्ये थोडाफार जो मॉइश्चर असतो त्या मॉइश्चरमुळे रस्टिंग होतं, बट व्हेरी स्लोली. रॅपिडली कुठं होणार आहे, रॅपिडली और क्विकली रस्टिंग इन अ सॉल्ट सोल्युशन. इन द लास्ट मध्ये काय होईल, मग लास्ट मध्ये तर आपण एअर आतमध्ये जाऊच दिला नाही, आहे तो एअर आतमध्ये, दुसरा एअर जाऊ दिला नाही. आतमध्ये जो एअर आहे त्या एअर मधला मॉइश्चर टोटली काय केलेलं आहे, ऍब्झॉर्ब केलेले कॅल्शियम क्लोराइडने. मग इथं रस्टिंग होतच नाही, मीन्स नॉट रस्ट. कुठं? लास्ट टेस्ट ट्यूब मध्ये रस्टिंग झालेलंच नाहीये. या तिन्ही याच्यावरून आपण काय कंक्लुजन काढू शकतो, काय ऑब्झर्वेशन काढू शकणार आहे? फ्रॉम दिस फोर टेस्ट ट्यूब वी कॅन ऑब्झर्व दॅट फॉर रस्टिंग वॉटर ॲज वेल ॲज एअर इज नेसेसरी. काय गरज आहे आपल्याला? रस्ट म्हणजे एखादी ऑब्जेक्ट रस्ट होतो तेव्हा काय नेसेसरी असतं? वॉटर अँड एअर. एअर म्हटल्यानंतर एअर मध्ये ऑक्सिजन असतो. वॉटर अँड एअर इज नेसेसरी फॉर रस्टिंग. आता जे आपण नेल ऑब्झर्व केलंय त्याच्यावरून काय लक्षात येतं, सर्टन टाइप ऑफ रॅडिश कलर्ड सॉलिड लेअर
कलेक्ट ऑन दॅट नेल, त्या नेल वरती रेडिश कलरचा सॉलिड लेअर कलेक्ट होतो. आयन वरती काय होतो, रेडिश कलर, त्याचा कलर चेंज होतो आणि एक थिक लेअर फॉर्म होतो. त्याच लेअरला काय म्हणतो आपण, रस्ट, इज कॉल्ड रस्ट. तर केमिकल फॉर्म्युला ऑफ रस्ट इज Fe2O3 डॉट मीन्स मल्टिप्लिकेशन जसं म्हणतो आपण तसं डॉट. आयन ऑक्साइड रिएक्ट विथ वॉटर, आयन आहे ऑक्सिजन बरोबर रिएक्ट होतो, आयन ऑक्साइड रिएक्ट विथ वॉटर टू फॉर्म रस्ट. हे रस्टिंगचा हा केमिकल फॉर्म्युला आहे. त्याच्यामध्ये हा H2O, H2O चा नंबर किती पण असू शकतो, मीन्स 1 आहे, 2 आहे, 3 आहे, असा मल्टिप्लाय होऊ शकतो. मीन्स दॅट्स वाय इथं आपण एक्स साइन दिले. एक्स नंबर ऑफ नंबर इन्क्रीज और डिक्रीज होऊ शकतो. ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन मध्ये येण्याचे चान्सेस असतात, त्यामुळे असं नोट करा. Fe2O3.XH2O इज द केमिकल फॉर्म्युला ऑफ रस्ट और करोजन. ओके, नेक्स्ट, रस्ट इज फॉर्म बाय इलेक्ट्रोकेमिकल मेथड. एक्सरसाइज मध्ये क्वेश्चन नंबर 5 मध्ये डायग्राम दिलेले. दिस इज आयन आहे, लोखंड आहे. वॉटर ड्रॉप, या आयन वरती काय होतंय, वॉटर ड्रॉप पाण्याचा थेंब पडला, पाणी पडला. आणि नेक्स्ट वन, एअर मधून कोण असतं, ऑक्सिजन मिक्सेस. ऑक्सिजन वॉटर मध्ये मिक्स होतो. वॉटर मध्ये मिक्स झाल्यानंतर वॉटर, ऑक्सिजन हे दोन्ही एकत्र येऊन असा एक थिक लेअर फॉर्म होतो. याचाच फॉर्म्युला आपण आत्ताच बघितले, Fe2O3H2O. हाच फॉर्म्युला आहे रस्ट. आणि हा जो थिक लेअर, जो रेडिश कलरचा लेअर आपल्याला इथे जे दिसतो तोच आहे Fe2O3H2O, मीन्स रस्ट झालेला आहे. जी रिएक्शन आहे, दिस रिएक्शन टेक्स प्लेस बाय इलेक्ट्रोकेमिकल मेथडने होते. दिस टाइप कॅथोड आणि एनोड. तुम्हाला एक्झाम मध्ये ही डायग्राम दिली जाते, त्यावर क्वेश्चन्स विचारले जातात. सो क्वेश्चन विल आस्क ऑन दिस डायग्राम, रिएक्शन ॲट कॅथोड, रिएक्शन ॲट एनोड अँड विच टाइप ऑफ डायग्राम दिस. असा क्वेश्चन जर आला तर तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. इलेक्ट्रोकेमिकल मेथड मीन्स व्हॉट, ॲट एनोड, ह्याच्यामध्ये एनोड आहे. एनोड वरती काय रिएक्शन होतं, एनोड वरती आयन मीन्स Fe, आयन मीन्स Fe लूज इलेक्ट्रॉन लूज करतो. Fe डाय पॉझिटिव्ह टू फॉर्म 2 इलेक्ट्रॉन लूज होतात. तर इलेक्ट्रॉन लूज झाले म्हणजे त्याला कुठली रिएक्शन म्हणतो आपण, ऑक्सिडेशन रिएक्शन. whenever any reactant lose electron then it is called oxidation. हे ऑक्सिडेशन रिएक्शन ॲट एनोड अँड कॅथोड. आता कॅथोड वरती काय रिएक्शन होणार आहे, ऑक्सिजन रिएक्ट विथ H प्लस 4 इलेक्ट्रॉन टू फॉर्म 2 वॉटर मॉलिक्युल्स. हे रिएक्शन मी डायरेक्ट बॅलन्स करून लिहिलेलं आहे. वॉटर मॉलिक्युल फॉर्म होतो म्हणजे काय झालेलं आहे, इलेक्ट्रॉन इज ऍडेड. इलेक्ट्रॉन ज्या रिएक्शन मध्ये ऍड होतात किंवा रिएक्टंट सोबत ऍड होतात त्याला कुठली रिएक्शन म्हणतो आपण, रिडक्शन. लास्ट लेक्चर मध्ये आपण हे बघितलेले, व्हॉट इज रिडक्शन, व्हॉट इज ऑक्सिडेशन, त्याच्याविषयी डिटेल मध्ये इन्फॉर्मेशन बघितलेले. कोणी जर न्यू असेल चॅनल वरती तर अगोदरचा लेक्चर पहा, लेसन एकदम डिटेल मध्ये आपण एक्सप्लेन केलेलं आहे. तर रिएक्शन कॅथोड, ॲट कॅथोड ही रिएक्शन होते आणि वॉटर मॉलिक्युल फॉर्म होतो. Fe डायपॉझिटिव्ह अगेन ऑक्सिडाइज टू फॉर्म Fe डायपॉझिटिव्ह अगेन परत त्याचं ऑक्सिडेशन होतं आणि फॉर्म होतो Fe ट्रायपॉझिटिव्ह फॉर्म होतो. मग ही रिएक्शन काय होते, फायनल रिएक्शन, लुक हियर, Fe ट्रायपॉझिटिव्ह प्लस water to form Fe2O3H2O. This one is the final reaction of corrosion. corrosion ची फायनल रिएक्शन आहे. लुक हियर, आपण आत्ताच बघितलेलं आहे, एनोड टू कॅथोड जेव्हा Fe ट्रान्सफर होतो मीन्स ऑक्सिडाइज होतो, ऑक्सिडाइज टू फॉर्म Fe ट्रायपॉझिटिव्ह. and this tripositive react with water molecule, पाण्याबरोबर कंबाइन होणार, वॉटर बरोबर कंबाइन होणार टू फॉर्म Fe2O3H2O. This is our formula of rust. This is our final reaction of corrosion. एकदम सिंपल आहे, फायनल रिएक्शन ऑफ corrosion. नेक्स्ट बघायचे आपल्याला rancidity. Rancidity is the last point from your lesson. What is rancidity?
रॅन्सिडिटी मीन्स एक सिम्पल लँग्वेजमध्ये जर सांगायचं म्हणलं तर आपलं जे घी असतं, तूप असतं किंवा तेल आहे, त्याला जास्त दिवसासाठी जर आपण ठेवलं ना, त्याचा स्मेल चेंज होतो, टेस्ट चेंज होतं आणि त्यामध्ये आपण जे काही कुक करतो ना, ते खाऊसं सुद्धा वाटत नाही, एवढा म्हणजे बॅड स्मेल त्यातून बाहेर येतो. त्यालाच आपण रॅन्सिडिटी म्हणतो. म्हणजे जास्त दिवस आपण ठेवल्यानंतर मग हे काय होतं, जास्त दिवस ठेवल्यानंतर दॅट रिॲक्ट विथ ऑक्सिजन, त्याचं ऑक्सिडेशन होतं. ऑक्सिडेशन झाल्यामुळे हे सगळे चेंजेस होतात. त्याचे पॉईंट्स आपल्या बुकमध्ये दिलेले. लुक हिअर, व्हेन ऑइल ऑर घी लेफ्ट साइड लॉंग टाइम अंडरगो एअर ऑक्सिडेशन, एअर बरोबर त्याचं ऑक्सिडेशन होतं अँड बिकम रॅन्सिड. मग ते रॅन्सिड व्हायला स्टार्ट होतात. एअर बरोबर तो कॉन्टॅक्ट झाला, ऑक्सिडेशन झाल्यानंतर. आणि अशा फूडचं काय होतं, टेस्ट सुद्धा चेंज होतं. आपण जर त्या घीमध्ये किंवा त्या तेलामध्ये जर आपण फूड कुक केलं तर त्या फूडची टेस्ट आणि स्मेल सुद्धा चेंज होतो. टेस्ट ऑल्सो चेंजेस, टेस्ट सुद्धा चेंज होतो. मग हा रॅन्सिडिटी जर आपल्याला प्रिव्हेंट करायचं असेल तर आपण काय करणार आहे, किंवा कंपनीवाले काय करतात, रॅन्सिडिटी प्रिव्हेंट करण्यासाठी ते यूज अँटीऑक्सिडंट. आणि रॅन्सिडिटी जर आपल्याला अवॉइड करायचे असेल, स्लो करायचे असेल, तर आपण जे फूड प्रोडक्ट एअर टाईट कंटेनरमध्ये सुद्धा स्टोअर करू शकतो. थोडं सिंपल आहे रॅन्सिडिटी. सम पॉईंट्स, छोटे छोटे सिंपल पॉईंट्स आहेत. लाईक दिस आपला हा लेसन कम्प्लीट झालेला आहे आणि एकदम सिंपल आहे. एक ना एक पॉईंट आपण एकदम सिंपल पद्धतीने एक्सप्लेन केलेलं आहे. आय होप सगळ्यांना कळलं असेल. थँक्यू सो मच.